रामकृष्ण हरी मंडळी, आज नवीन दिवसामध्ये नवीन ब्लॉग आपलं स्वागत आहे. आता आम्ही जात आहोत मित्रांनो भिगवण मध्ये आमच्या मित्राकडे तिकडे भेटायला. आणि आता आपण आहोत लोणी काळभोरच्या तिथं. तर आमच्या सोबत आहेत रामकिशन महात्मे, सचिन महात्मे आणि आमचे कॅमेरामॅन. आता वाजले 11. आम्हाला थोडा उशीर झाला निघायला घरनं. तर चला पुढे बघू आपण कसं होतंय काय होतंय प्रवास. जसं निघालोय तसं आमचे सचिन महात्मे फोनवरच चालू आहे आणि इकडे रामकिशन गाडी चालवायला चालले. आपण सध्या आता भिगवणला चाललो. तुम्हाला कसा वाटायला काय प्रवास वगैरे? बेस्ट आहे ना सचिन महात्मे? तुम्हाला एक नंबर मस्त. व्ह्यू कसा आहे, रूट कसा आहे? रोड क्वालिटी हा चालवताना काही वाटत नाही. हा पहिल्यापेक्षा या रोडचे झाडं काढून रोड चांगला बऱ्यापैकी रोड चांगला झालाय. तुम्हाला काय वाटतंय? नाही, रोड तर चांगला आहे. पहिले या रोडला वाटायची झाडं खूप होते, ते काढून रोड चांगला बनवलेला आहे. ऍक्सिडेंट कमी होत आहेत. तर बाकी तर आपण आता रोडचा यूज बघतोयच. बाकी सचिन महात्मे बोलतील पुढचं काय, त्यांना बोला काय म्हणून. सचिन महात्मे, आपण जिथं चाललो तिथं आपला काय प्लॅन आहे आजचा? आज तर मस्त जाणार बघा. मित्र लय दिवस झाले ये म्हणतोय. तलावामध्ये जाऊ आपण, बोट घेऊन जाऊ ये म्हणलं. आता बघू आणखी. आता वाजले किती? अर्ध्या तासात पोहोचल त्याच्याकडे. आता तिथनं पुढे काय प्लॅनिंग. आपला किती दिवसाचा, किती जुना मित्र आहे गावाकडला? क्लासमेट आहे माझा. जवळपास 10 ते 11 वर्ष झालं भेटलो नाही त्याला. फर्स्ट टाइम भेटतोय त्याला. जवळपास 10-11 वर्ष झाली. रामकिशन महात्मे उतरा खाली, चहा बी पिऊ मस्त आणि नंतर पुन्हा पुढचा प्रवास चालू करू. रामकिशन महात्मे मस्त इथं चहा पाणी घेऊ आणि पुढचा प्रवास चालू करू. बोर झाला सगळं नाही. थोडं बोर वाटतंय. आता जरा चहा घेतला का मस्त येईल. कसं वाटतं? प्रवास चांगला होईल. गाडी चालून कसं वाटतं? रस्त्याचं एक नंबर काम झालेलं आहे. त्यामुळे जरा काय वाटत नाही. सचिन 10 वर्ष झालं भेटतंय आणि हे माणूस आहे नाही रामकिशन महात्मे 12 वर्ष झालं भेटतो. तर कंटिन्यू तुम्ही चहा सांग चहा. चला आता रामकिशन महात्मे बोर झालेले आहेत आणि ते म्हणत आहेत मग मी गाडी घे. आता घ्यावा लागणार आहे, काय करणार. आता मी पाठीमागे आलोय, थोडा रेस्ट करतो. आता के पाटील गाडी चालवतात त्यांचे. आता हे घ्या. के कसं वाटतं आता गाडी चालवून पुढे? तुला बोलवलंय दुकानात, गाडी घर बाहेर. चालवायला. आता काय, आता आपण किती वेळात पोहोचल? आता इथून काय मला वाटतंय किती किलोमीटर राहिला असेल? बाळू बोलावलं तुला गाडी दुकानात. चालवला होता ना, बाळूला विचारा किती किलोमीटर राहिले. घर बाहेर दुकानात. अजून जवळपास एक 30 किलोमीटर राहिले. 30 किलोमीटर. ओके, आपण आता पोहोचतोय तेवढ्यात. 30 किलोमीटर म्हणलेलं झालं आपल्याला. नाही झालं 30 ते 35 मिनिटं लागतील आता माझ्या हिशोबाने जायला. ओके सचिन, कसं वाटतं तुला? मित्राकडे चाललंय तू आता? अरे एक नंबर. बारीक लाईट वगैरे एक नंबर. आता गेल्यावर बघू आता काय काय होतंय काय नाही. गेल्यानंतर आपण बघू. आता व्हिडिओ वगैरे काढू तिथं पण मस्त एन्जॉय. मला तर वाटतंय कधी जावं, कधी जातोय कधी तुला- बोट आहे ना मित्राकडे मस्त. आता बोट मध्ये याच्यामध्ये मस्त बोट मध्ये फिरू फिरायचं. तिथं. तिथं असा सीन आहे म्हणा. तिथं मी व्हिडिओ पण बघितला भिगवणचा, जिथं याचा मित्र राहतो तिथं. असं मस्त तळ आहे वगैरे आणि मित्राकडे स्वतःची बोट पण आहे फिरायला. चला आपण बघू आता कसं हा. काय नाही आजचा दिवस कसा मित्रांनो, जाईल. कंटिन्यू राहा. 3 ड्रायव्हर आहे बघा. आपण निवांत आहे. आपल्याला गाडी येत नाही. अरे बसायचं काम करायचं. मला वाटतं आता सचिनला गाडी आपण शिकवायला पाहिजे. काय म्हणताय के म्हणजे आपल्याला कसं टेन्शन येणार नाही का? नको, काय गरज नाही मला शिकायची. निवांतच बाहेर आहे. आपण सचिनला गाडी लवकरच शिकू, जेणेकरून आपल्याला कुठं लॉंग रूटला जायचं तर त्रास नको व्हायला काय पाहिजे. नको, गाडी चालवायला नको. मला शिकायची पण नाही आणि नको पण. निवांत बरं आपलं. एक गाडीत बसल्या निवांत. गाडी चालवायचं टेन्शन नाही, काय नाही. चालतंय. बाळू, काय वाटतं सचिनने गाडी शिकायला पाहिजे का नाही? शिकायलाच पाहिजे. कारण कसं आहे, आता आपण 3 जण आहेत, हा. अजून एक चौथा म्हणजे निवांत. जर आपल्याला उद्या जर लडाख, रूटला जर जायचं असेल तर बिंदास. आपल्याला जर केदारनाथला जायचं म्हणलं तर मग कसं? एक नंबर काम होईल ना. म्हणजे चार जण एक ड्रायव्हर. नंबर. आणि कसं जरा नवीन सचिनला जरा गाडी शिकली, जरा सचिन जरा जोश मध्ये गाडी चालली. सचिन, काय वाटतं तुला? काय वाटतं हे काय नकोय म्हणतोय? मला गाडी शिकायचीच नकोय. नाही पण तुला आम्ही शिकवणार गाडी. आमचा फायदा आहे त्यासाठी. येणार का तू असं मस्त पुढच्या सीटवर निवांत बसलास तर कधीतरी ह्या सीटवर पण येऊन बस ना, मग कळल तुला. नको. अरे आता का नवीन गाडीवर बसलो मित्राच्या, पुन्हा आपल्याला टेम्पो जाऊन टेम्पोला ठोकलेली गाडी. त्याच्यापासून म्हणतो नको आपल्या गाडी शिकायची. चालतंय मित्रांनो, कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून
बरंच काय बघायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, आता आपण भिगवणच्या तिथं आलेलो आहोत. आमच्या मित्राचा फोन आलता, ते म्हणला की मी आता इंदापूरमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट आता इंदापूरच्या तिथे या. इंदापूरचा आपण इंदापूरला जाणार आहोत आता पुढं. हे बघा भिगवणचं तळ येतं मोठं, तर आपण इंदापूरला जाणार. तर अजून आम्हाला 25 किलोमीटर पुढं जायचं चालूच आहे मित्रांनो. परवा इंदापूरला आता थांबत चाललो. सचिन होतं मस्त काहीतरी पहिला स्प्राईट वगैरे रामकिशनला उभा टाकले. आता मस्त स्प्राईट वगैरे पिऊ आणि चालूच आहे. बरोबर रामकिशनला म्हणलं गाडी चालव, तर ते म्हणतं मी नाही चालवणार, तूच गाडी चालव. चला आता आलंय जवळ 20 किलोमीटर राहिलं असं आता इथनं जाऊ आपण इंदापूरला. स्प्राईट वगैरे घेतली. मित्रांनो आपण इंदापूर इथे आलेलो आहोत. कल्टन गाव आहे, कल्टन नंबर 2. हे बघा इथं तळ आहे. आता आपण थोड्या वेळानं तळ्यामध्ये जाणार आहोत बोट घेऊन फिरायला वगैरे. मस्त इथं मस्त कुक्कुटपालन वगैरे इथं. हे बघा मित्रांनो, इथं एवढं मोठं तळ आहे ना, खूप मोठं. पहिल्यांदा आपल्याला भिगवणला जायचं होतं, पण ते मित्र म्हणला भिगवणमध्ये नाही आहे, तुम्ही डायरेक्ट आता इंदापूरला आहे. आता ते इंदापूरमध्ये इथं आता मित्र येणार आहे 5 मिनिटात. इथं थांबायला सांगितलं आपल्याला त्याने. एवढं मोठं तळ आहे मित्रांनो. आता मस्त आपण ह्या तळ्यामध्ये बोटिंग वगैरे. रामकिशन कुठे जायचं आपल्याला नेमकं? किती किलोमीटर? काम करून 5 किलोमीटर पुढे जाऊ. सचिनचं फोटोशूट चालू आहे. सचिन काय माहित काय करायला, स्नॅप काढायला आहे का, फोटो काढायला आहे का, व्हिडिओ काढायला काय माहित नाही. एक मोसमच कसं आहे. हे बघा मित्रांनो, इथं काय सापडलेलं आहे. इथं कोबराची टाईप आहे ना भाई, कात नाही. ही बघा मित्रांनो, ही आहे बोट. आणि आता मित्र तर काय आलेला नाही, आम्हीच मित्राला भेटायला चाललो. मित्र दुसऱ्या बोटवर आहे, आम्हीच तिकडे जाणार होतो भेटायला मित्राला. पेट्रोल घेऊन आले. बोट अशी आहे आपल्या मित्राच्या बोटकडे, आपल्याला मित्राच्या बोटकडे जायचं आहे. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो इथं. आमचा मित्र तिकडे आहे, आम्ही त्याला भेटायला. बोटीत बसलास, तुला कसं वाटायलंय? मस्त एक भीती वाटायली का? भीती वाटायली का? असं आहे हा. हे बघा, जर पेट्रोल संपलं रस्त्यानं पुढे, तर मित्र हे बॉटल घेऊन पेट्रोल घेऊनच बसलेला. हाय भैया, चांगलाय का? हात कर एकदा. आपल्याला भेटायचं त्याला. सापडला. अरे भाऊ, खूप परेशान केलंस तो. किती वेळ झाला आम्ही तुझी वाट बघत बसलो तिथं. किती तुझ्या जवळ फोन पण नाही, तुला आम्ही इथं फोन लावलो. चालतं. चला मित्रांनो, आता भेटलाय मित्रांनो, आता आपण वापस जात आहोत. नाही तुम्ही दोघ जण जा. मित्रांनो, आता ह्या बोट मध्ये अर्धे आणि त्या बोट मध्ये मित्राचे अर्धे. मित्रा हे चालू कर, इंजन चालू कर. सचिन इथं बसलेला आहे आणि मी ऑनलाईन 1000 रुपये कमी आहे. आता आपण चला, आता परत आपण वापस जाऊ. परत जायचं, वापस जाऊन आता परत जायचं. मित्र पाठीमागचा बोलले, ती पण येईल आपल्या मागे. आपले मित्र लय लांब राहिले. आणखी आपण आलेलो आहोत मित्रांनो, जिथं उतरायचं आहे आपल्याला त्या ठिकाणावरती. आपल्याला जिथं उतरायचं त्या ठिकाणावर आलो होतो आपण. ते खूप लांब आहेत आणखी, ते तिकडून येत आहेत, आणखी आले नाही. हे बघा मित्रांनो, त्यांची पण बोट आलेली आहे. हे बघा, ते इथं थांबणार नाहीत मित्रांनो, ते त्या बोटीकडे जाणार आहे. चला आपण बोटीकडे जाऊ. आता वाजले आहेत मित्रांनो 6:30 आणि आता आपण पुण्याकडे जाणार आहोत. जेवण वगैरे झालेले आहेत, मित्राला भेटलो मस्त. मित्रासोबत गप्पा वगैरे मारल्या आणि आता आपण पुण्याकडे जाणार आहोत. आता जाता मी फक्त एकदा बोट चालून बघणार आहे, मला येते नाही येते. झालेला आहे की असे मित्र कधी असे 12 वर्ष झाले भेटले नव्हते. ते आता एका मित्राने आणले
असा आनंद झाला. त्यानं काय मला सांगितलं नाही हे मित्र येणार आहेत म्हणून. तर एवढा आनंद झाला की हृदयापासून की मला असा आनंद झाला की असा माहवाना झाला, इतका आनंद झालाय माझ्याच्याने. चला धन्यवाद धन्यवाद. आता वाजलेत मित्रांनो 6:50. आज सगळं झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही निघालो पुण्याकडे. मी आलेलो आहे गाडीजवळ, मित्र पण येत आहेत माझ्याकडे गाडीजवळ. आता आम्ही निघणार आहोत. तर आजच्यासाठी एवढंच. आमचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू नंतर.